पवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि आजचा दिवस गाजलेला आहे कारण अजितदादांनी शरद पवार यांची भेट अखेर घेतलेली आहे आणि या भेटी दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार या महत्त्वाच्या मुद्द्यासंदर्भात आता शरद पवार यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारलाय। तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीची ही इनसाइड स्टोरी खरं तर आपण पाहतोय। तर या दरम्यान आता हा सवाल उपस्थित करण्यात आलाय। शरद पवार यांनी अजित पवार यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून आता सवाल केलेला आहे। मंत्रिमंडळ विस्तार नेमका होणार कधी हा सवाल यावेळेस शरद पवार यांनी केलाय आणि ही माहिती स्वतः अजित पवार यांनी दिलेली आहे। अजित पवार यांनी या भेटीनंतर काय म्हटलं बघूयात। नाही राजकीय विषय कसले आपण चर्चा करतोच ना, पण एक क्युरियोसिटी आहे ना। महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झालेत, बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार? कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते। ह्या सगळ्याच्या सर बहुतेक 14 तारखेला। तर एकंदरीतच आपण बघितलं तर आज खरं तर अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये केवळ कौटुंबिक चर्चा झाली, काही राजकीय विषयांवर चर्चा झाली, जसं की मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असं यावेळेस अजित पवार यांनी सांगितलंय। मात्र नेमकं अर्धा तास झालेल्या चर्चेमध्ये घडलंय तरी काय हाच प्रश्न उत्सुकतेचा विषय सध्या बनलेला आहे। तर यावेळेस आपण बघतोय शरद पवार यांनी अजित पवार यांना आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा सवाल विचारला। या भेटीची इनसाइड स्टोरी आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह बघतोय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवार यांची सहकुटुंब भेट घेतलेली आहे। राज्यातल्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, पवारांचा आज 85वा वाढदिवस आणि त्याचंच निमित्त साधत अजितदादांनी काकांची भेट घेतली आहे। यावेळेस त्यांच्यासोबत पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि याशिवाय पक्षाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहिले। शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या सर्व नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली, मात्र आमची राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचं अजित पवार म्हणाले। परभणी या ठिकाणी प्रकरण आणि शिवाय राज्यसभेतील चर्चा आदी जनरल विषयांवर आमच्यामध्ये चर्चा झाली आहे असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। माध्यमांशी त्यांनी संवाद साधलाय। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय असंही अजित पवार म्हणाले। नेमकं अजित पवार काय बोलले बघूया। आहे उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो। दर्शन घेतलं, चहा पाणी झालं, इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडं काय चाललंय तिकडं काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या। इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली। तर आपण बघतोय ही भेट आज खरं तर झालेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली ही आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी खरं तर म्हणावी लागेल, कारण थेट काका पुतण्याची ही भेट बघायला मिळालेली आहे। तर एकंदरीत अजित दादा यांच्या भेटीला सुप्रिया सुळे मात्र स्वागताला दिसलेले आहेत। अजित दादा यांचं स्वागत सुप्रिया सुळेंनी केलंय आणि सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांसाठी दारच उघडलेलं आहे। या ठिकाणी शरद पवार यांच्या निवासस्थानाचं हे दार उघडण्यात आलं, मात्र राजकीय वर्तुळात आता अजित पवार यांच्यासाठी पुन्हा दार उघडं झालंय का हा सवाल सुद्धा त्यामुळे उपस्थित केला जातोय। आपण बघतोय अजित पवार यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांनी अजित पवार यांच्यासाठी दार उघडलं। मात्र हे केवळ निवासस्थानाचंच दार होतं की आगामी काळामध्ये राजकारणामध्ये सुद्धा सुप्रिया सुळेंकडून असंच दादांसाठी दार उघडलं जाणार आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले। यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांचा समावेश होता। विशेष म्हणजे पक्षफुटीनंतर या सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे। विधानसभा निवडणूक प्रचारात सुद्धा एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करण्यात आले, मात्र आज या सर्व नेत्यांनी पवारांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगलेल्या आहेत।
भेट झाली, काय चर्चा झाली? आज भेट झाली आहे शरद पवारांसोबत. आनंद वाटला आम्हाला त्यांच्या आज वाढदिवस त्या निमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनी काकांची घेतलेली भेट ही कौटुंबिक होती असं पार्थ पवार यांच्यासह युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांनीही म्हटलंय. वाढदिवसासाठी तेवढी भेट झाली, चांगली भेट झाली. सगळे नेते देखील तुमच्या पक्षाचे होते, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हो, देखील हो. आणि सुनेत्रा वहिनी देखील सोबत होत्या. हो, सगळं चांगलं होतं. फॅमिलीसारखं आम्ही भेटलो. वातावरण चांगलं होतं. पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू नाही 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 त्याच्यावरती नाही. एवढे जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काही कधी सोडली नाही. आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे, विचार हे वेगळे असले पाहिजेत. वेगळ्या आता झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि आजचा हा एक प्रयत्न तो असेल. नाही, कौटुंबिक 100% कौटुंबिक भेट आहे, बाकी काही नाही. वाढदिवसानिमित्त पूर्वीचा जे काही काळ होता ज्याच्यामध्ये आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून राजकीय लोक नाही म्हणून पण कुटुंबीय म्हणून आम्ही जे भेटत होतो ते खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणून चांगली गोष्ट होते. काही प्रमाणात इलेक्शनच्या काळामध्ये भेटता आलं नव्हतं. आता इलेक्शन संपलेलं आहे आणि याच्यात कौटुंबिक संबंध जपण्याची जबाबदारी जर आधीच्या पिढीने तिथं घेतली असेल ती चांगली स्वागत करण्यासाठी. तर आपण बघतोय यावेळेस आज खरं तर वाढदिवसाच्या निमित्त अनेक मोठ्या आणि राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेट अजित पवार यांनी शरद पवार यांची ही भेट घेतलेली आहे. या भेटीदरम्यान साधारणतः अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे आणि या दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा आजच्या या भेटीकडे रंगलेल्या आहेत. नेमकं काय घडतं याकडे रंगल्या आहे. मात्र या संदर्भात संजय राऊतांनी काय म्हटलं बघूया. मत असं आहे की पवार साहेब हे स्वतंत्र राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे. पण महाराष्ट्र आणि देशाच्या संदर्भात म्हणा तर पवार साहेबांनी नेहमी देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे. आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील ते.